पोरांनी रात्रभर एवढा दंगा केलाय ना हॉस्टेलला मोका डायरेक्ट. पण त्यानंतर जी हालत झाली ना आमची विचारू नका. आम्हाला वाटलं नव्हतं की त्या कारणाने आम्हाला हॉस्टेल सोडावं लागेल असं. चला मग पहिल्यापासून सांगतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नव्या ब्लॉग मध्ये. आम्हाला अचानक कळालं की आमची इमर्जन्सी मीटिंग आहे असं. मग काय आहे, कोणतं आमची आधीच लाईट लागून गेले होते. म्हटलं सध्या तर आम्ही कोणतं कान पण नाही गेले. मग इतक्या अर्जंट मध्ये काय ठेवण्यात आलं. इथं अर्ध्या तास पासून येऊन झालो पण इथं कोणीच येत नव्हतं. म्हटलं चला थोडं डोकं नाही का शांत करूया. म्हटलं इथं आलो तर जे पाहिजे होते ते काही भेटतच नव्हतं. फायनली भेटलं आणि घेतलं आणि परत आलो. आम्हाला वाटलं की असेल म्हटलं अशीच कशी तरी मीटिंग. पण जेव्हा कळालं की आम्हाला हॉस्टेल सोडावं लागेल ते ऐकून तर आम्ही सर्वजण थक्कच झालो. मीटिंग मध्ये सांगण्यात आलं की तुम्ही ज्या हॉस्टेलमध्ये राहता ना म्हणे ते खाली करावं लागेल. ते पण आजच्या आज, कारण ते हॉस्टेल जाणार आहे रिनोव्हेशन साठी. आणि त्याच कारणाने आम्हाला नाही का दुसऱ्या हॉस्टेलमध्ये शिफ्ट करणार होते. ज्या हॉस्टेलमध्ये ज्या रूम मध्ये आम्ही नाही का 2 वर्षापासून राहतो ना, आम्हाला ते आता खाली करावं लागणार होतं. म्हणून लागलो पॅकिंग करायला. त्यात जे जुने नोट्स होते ना तिकडेच राहू दिले. तेवढ्यात हा आला काहीतरी खायला दे म्हणे. म्हटलं भाऊ हे बघे पाव आहे खाऊन घे म्हटलं, पण चाय नाही म्हटलं. मग काय भाऊ लागला लगेच तसंच खायला. बेकार विषय डायगेचा. इकडे नाही का काहीतरी गडबड चाललेली यांची वाली तेवढ्यात. मग आम्हाला काय आम्ही पण नाही का त्यांच्यात जॉईन होऊन गेलो. प्लॅन सिंपल आहे. पूर्ण हॉस्टेलमध्ये नाही का कागद करायचे. मग सर्व रूम मध्ये नाही का कागद वाटून दिले आणि पूर्ण कागद करून टाकल्यानंतर त्यात तर आम्ही हे काय शोधतोय तुम्ही विचार करत याची नाही का मार्कशीटच फाडून टाकली. आता शोधत बसलोय आम्ही तेच. पण तुम्हाला काय वाटतं सापडेल काय यात? तिचे तर पार तुकडे झाले असतील. सापडणारची दूरची गोष्ट तिथं हातात पण येणार नाही आता. असा झाला आजचं. त्यानंतर नाही का आम्ही दुसरा धिंगाणा केलाय. हे दाखवतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत नाही का फॉलो करून घ्या पटापट. जय महाराष्ट्र पब्लिक. धन्यवाद.